राज्यातल्या बातम्या बघितल्यानंतर आता युद्धाचे अपडेट्स आपण पाहणार आहोत। जग वसंत जहाज भारताकडे रवाना। हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एलपीजीचं जग वसंत जहाज भारताकडे रवाना। कोल्हापूरमध्ये दुचाकीसाठी 200 रुपये तर 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी 2000चं पेट्रोल मिळणार। पेट्रोल डिझेल विक्रीतील समतोलासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय। कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपासंदर्भात जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अफवेचा बाजार। पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। अफवेच्या पार्श्वभूमीवरती लोकांची पेट्रोल पंपावर मोठी रांग। या युद्धाचे आपल्यावरती नेमके काय परिणाम होत आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। देशभरात लॉकडाऊन, इंधन संपल्याची अफवा। पेट्रोलसाठी पहाटेपासूनच नागरिक रांगेमध्ये। नागपूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, भंडाऱ्यासह राज्यात पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांची मोठी गर्दी। पोलीस सुरक्षा देखील काही ठिकाणी तैनात। लासलगावमध्ये पेट्रोल डिझेल संपणार असल्याची सोशल मीडियावरती अफवा। डिझेल घेण्यासाठी ड्रम आणि कॅन घेऊन पंपावरती लोकांची मोठी गर्दी। दरम्यान पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्यानं गर्दी करू नका असं पेट्रोल पंप चालकांचं वाहन चालकांना आवाहन। धुळ्यातील शिरपूर शहरामध्ये पेट्रोल टंचाई। पेट्रोल पंपावरती फक्त 100 रुपयांचे पेट्रोल देण्याची वेळ। पेट्रोल पंपाला मिळणारा पुरवठा वेळेत येत नसल्याची पेट्रोल चालकांची, पंप चालकांची तक्रार। घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी कायम। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आणि वितरणातील दिरंगाईमुळे ग्राहकांची नाराजी। अनेक केंद्रावरती लांबच लांब ग्राहकांच्या रांगा। तिकडे हिंगोली शहरातील पंपावरील इंधनासाठी यावेळेस इंधन साठा संपला। इंधन साठा संपल्याच्या चर्चेनंतर नागरिकांची पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी। वर्धा जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध। कुठलाही पेट्रोल पंप बंद होणार नाही। नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांचं आवाहन। सांगलीमध्ये पंपांवरती इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा। सलग दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये पेट्रोल टंचाई सदृश्य स्थिती। अनेक पेट्रोल पंप ही इंधन संपल्यामुळे बंद। प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याची माहिती। कराड शहरामध्ये पेट्रोलचा पुरेसा साठा असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडे यांनी केलेलं आहे। पेट्रोलच्या काळ्या बाजारावरती पुरवठा विभागाची करडी नजर असणार आहे। अतिरिक्त साठा केल्यास कारवाईचा इशारा। नाशिकच्या येवल्यामध्ये आखाती युद्धाचा मोठा फटका। अंड्यांची निर्यात ठप्प झाली आहे, त्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढलाय। पुरवठा वाढल्यानं देशामध्ये दरात मोठी घसरण झाली आहे।